नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 17 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 17 सप्टेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर साधं सिंपल अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. नीटनेटके राहणीमान, स्वच्छतेची आवड ह्यांना चांगली दिसून येते. यांचं वाणीवरती प्रभुत्व उत्तम असतं. भाषेची पकड चांगली असते. एखादा मुद्दा कितीही गंभीर असला तरी तो साधा सहज ओघवत्या शैलीत मांडण्याची जी लकबस्थिती यांच्यामध्ये खूपच चांगली असते. त्यामुळे यांचं परस्पर नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारे जपले जातात. शाळा कॉलेजमधलं शिक्षण असतं हे सुद्धा यांचं उत्तमरित्या पूर्ण होतं. साधारण या व्यक्ती असतात या थोड्याशा व्यवहारी असतात. म्हणजे पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची याची जी आकलन असतं किंवा याची जी बुद्धिस्थिती यांच्याकडे जन्मजात दिसून येते. पैसे वाचवणं, सेव्हिंग करणं याचा कल यांच्याकडे जास्त असतो. मुळातच यांच्या बाबतीत एक गोष्ट महत्त्वाची असते तो म्हणजे संघर्ष. जीवनात संघर्ष करूनच पुढे यांना जावं लागतं. संघर्षाशिवाय दुसरं कोणतेही त्याला रिप्लेसिंग अशी कोणती व्हॅल्यू यांच्या जीवनात नसते. त्यामुळे बऱ्याच वेळा जीवनाप्रती यांच्या थोड्याशा कटू आठवणी दिसून येतात. एकंदरीत सांगायचं झालं तर या व्यक्तींना जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा यांनीच थोडंसं पुढे जावं लागतं. इतरांसाठी ज्या गोष्टी सहज असतात त्या गोष्टी यांच्यासाठी थोड्याशा कठीण होऊन बसतात. साधारणतः 45च्या आसपास यांचं जे जीवन असतं त्याच्यामध्ये स्थैर्य त्यांना दिसून येतं. नोकरी करो किंवा एखादा बिझनेस यामध्ये स्थैर्य किंवा सहजता ही थोडी कठीणच असते. नोकरीच्या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं तर नोकरी मिळते आहे ना, परंतु नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं, पुढे जाणं हा प्रकार थोडा कमी असतो. स्वतंत्र उद्योग केला तरी त्याच्यामध्ये सफलता मिळेलच असं काही नाही. याने जर का पार्टनरशिपमध्ये किंवा एखाद्याच्या सांगण्यावरून किंवा दिशादर्शनावरून जर का एखादा व्यवसाय केला तर त्यामध्ये त्यांना सफलता मिळू शकते. पण एकंदरीत सांगायचं झालं तर मनापासून मना एवढी जी सफलता मिळतो किंवा ज्यांनी जे विचार केला ती तेवढी सफलता मिळणं थोडंसं कमी असतं. यांची अधिभौतिक पर्यंतची जे स्वप्न असतात ही पूर्ण होणं थोडंसं कठीण असतं. त्यामुळे थोडासा कटुता यांच्या मनामध्ये असतेच. अर्थात या ज्या व्यक्ती असतात त्यांना यांच्यामध्ये कष्ट करण्याची ताकद असते आणि कष्ट ते त्यांना करावेच लागतात. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. कारण बऱ्याचदा होतं काय की आपली स्वप्न आपण मोठी धरली आणि ती पूर्ण झाली नाही, ते आपण 100% प्रयत्न करून सुद्धा जर का पूर्ण होत नसेल तर एक कटुता मनात येते आणि ती तशा प्रकारची कटुता यांच्या मनात येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. पैशाचं गणित त्यांना उत्तम प्रकारे जमतं हे मात्र निश्चित. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं शारीरिक फिटनेसकडे, आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास यांच्या जीवनात येतात. याचप्रमाणे आर्थिक जो स्तर आहे हा नेहमी वर खाली होत असतो. वडिलांचं सौख्य कमी मिळणं, वडिलांबरोबर न जमणं, न पटणं हा प्रकार थोडासा यांच्या बाबतीत दिसून येतो. त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या वरिष्ठांबरोबर न जमणं, न पटणं, त्याचप्रमाणे कॉन्फिडेन्शियल स्पॉइल होणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येतात. नोकरी आणि उद्योग या दरम्यान सांगायचं झालं तर नोकरीमध्ये सुद्धा ह्या व्यक्ती बऱ्याच कालावधीसाठी एकाच पोस्टवरती काम करणं, लवकर प्रमोशन न मिळणं हा प्रकार यांच्यामध्ये थोडासा दिसून येतो. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले पाठीच्या पोटाचे त्रास किंवा दीर्घ कालावधीसाठी चालणारे जे त्रास असतात ते साधारणतः दिसून येतात. जीवनातल्या ज्या महत्त्वपूर्ण ज्या फेजेस आहेत किंवा पायऱ्या आहेत जसं की शिक्षण पूर्ण होणं, स्थावरता येणं, विवाह होणं, संतती सुख ह्या सगळ्या गोष्टी यांना जीवनात मिळतात, परंतु त्याची चव निघून गेल्यानंतर ही गोष्ट थोडीशी असते. आणि त्यामुळे जीवनाकडून अपेक्षा चांगल्या असून किंवा यांच्याकडे सर्व काही गोष्टी असून सुद्धा त्याची पूर्तता त्यांच्या मनाप्रमाणे होणं थोडंसं कठीण असतं. नशिबाचा भाग थोडासा कमी यांच्या बाबतीत दिसून येतो. संघर्षमय जीवन यांचं एकंदरीतच दिसून येतं. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा हा अनुभव बऱ्याच प्रमाणात येतो. म्हणजेच रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप होणं किंवा अपेक्षित अशा रिलेशनशिप न जमणं हा प्रकार सुद्धा यांच्यामध्ये दिसून येतो. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा थोड्याशा अशाच प्रकारचे काहीसे त्रास हे दिसून येतात. ज्या ठिकाणी यांचा जन्म होतो त्या ठिकाणापासून लांब जाऊन जर का यांनी स्वतःचा उद्योगधंदा किंवा नोकरीच्या संदर्भात विचार केला तर त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना सफलता मिळू शकेल.
येणारं संपूर्ण वर्ष हे तुम्हाला उद्योगधंद्याच्या बाबतीत किंवा नोकरीच्या संदर्भात शुभफलदायी राहील. नोकरी किंवा धंद्याच्या बाबतीत नवनवीन तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र येणारं वर्ष जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंत जे कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 17 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.